शहादा दोंडाईच्या मार्गावरील सावदा फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी चालत्या आयशर ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। ट्रकमध्ये जुन्या बॅटऱ्या आणि टायरचा मोठा साठा असल्यानं काही क्षणातच आगीनं विकराळ रूप धारण केलं। या दुर्घटनेत ट्रकसह संपूर्ण माल जळून खाक झालाय। मात्र चालकानं प्रसंग सावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्यानं मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आयशर ट्रक शहादातून दोंडाईकडे जुन्या बॅटऱ्या आणि टायर घेऊन जात होता। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान सावदा फाट्यानजीक पोहोचताच ट्रकमधून धूर निघू लागला। काही क्षणातच आगीनं संपूर्ण वाहनाला वेढलं। ट्रकमधील टायर आणि बॅटऱ्यांमुळे आगीची तीव्रता प्रचंड वाढली। दरम्यान बॅटऱ्यांचे स्फोट होऊ लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रस्त्यावरील वाहन चालकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच शहादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। तसंच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। या आगीत ट्रक आणि त्यातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत सारंगखेडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा।